बघा या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपली नेक्स्ट टाईप ऑफ कपलिंग, दॅट इज फ्लेंज कपलिंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्लीव कपलिंग पाहिलं, स्प्लिट मफ पाहून घेतलं. त्यानंतर या लेक्चरला आपण फ्लेंज चालू करतोय. तर फ्लेंज कपलिंग काय राहतं बघा. तर फ्लेंज कपलिंगमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कपलिंग आपण यूज करत होतो शाफ्टला, दोन शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी. त्यामध्ये आपण स्प्लिट मफ कपलिंग पाहिले, ज्याच्यामध्ये आपण दोन पार्ट्स केले होते मफचे किंवा स्लीवचे दोन पार्ट्स केले होते. पहिले आपण स्लीव कपलिंग पाहिलं होतं, त्याच्यामध्ये एकच स्लीव होता जो दोन्ही शाफ्टला कनेक्ट करायचा. नंतर स्लीवचे दोन पार्ट्स केले. आता फ्लेंज कपलिंगमध्ये काय राहतं की दोन फ्लेंज वापरल्या जातात शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी. आता फ्लेंज काय राहतं हे आपण शिकलेलो आहे. फ्लेंज, हब, की हे सगळ्यांचे डिझाईन आपण शिकलेलो आहे. शाफ्ट पण आता बराच लॉकडाऊन, कॉलेज बंद आहे, लेक्चर्स रेग्युलर होत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पण बऱ्याच काही आठवत नसेल. त्यामुळे तुम्हाला एक पहिले मी व्हिडिओ दाखवतो की फ्लेंज कपलिंग एक्झॅक्टली कसं राहतं आणि ते कशा पद्धतीने वर्क करतं. ते मी एक्सप्लेन केलेलं आहे व्हिडिओमध्ये, ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये. एकदा बघा, त्यानंतर आपण स्टार्ट करूया आपल्या ॲक्च्युअली कपलिंगचा पार्ट. सो ऑब्झर्व करा पहिले की त्यामध्ये काय एक्झॅक्टली. बघा आता या ठिकाणी आपण एक फ्लेंज कपलिंग बघतोय. फ्लेंज कपलिंगमध्ये तुम्ही ऑलरेडी पार्ट्स कदाचित तुम्हाला माहिती असतील. पार्ट्स असतील तुमचे, एक राहील हब, एक असणार आहे तुमचा फ्लेंज, एक असणार आहे शाफ्ट, त्यानंतर बोल्ट आणि की. हे 5 पार्ट आहेत. त्यामध्ये हे सेपरेट झालेले सध्या हे नट बोल्ट दोन्ही सेपरेट झाले. आता हे दोन्ही ते जे दोन मोठे सर्कल सेपरेशन होत आहे याला म्हटलं जातं फ्लेंज. हे जे मोठे दोन सर्कल आहे त्यांना फ्लेंज म्हटलं जातं. ऑरेंज कलरचा जो छोटीशी एक छोटी प्लेट टाईप दिसते ती की आहे. ऑरेंज कलरवाल्या दोन्ही पट्ट्या ते कीज आहेत. येलो कलरचे बघा तुम्हाला दोन शाफ्ट दिसत असतील. दोन्ही एक शाफ्टपासून हा ड्रायव्हिंग शाफ्ट जिथे ॲरो आहे तिथं, आणि हा दुसरा समोरचा राईट साईडला जो आहे तो एक ड्रिव्हन शाफ्ट असणार आहे. तो ड्रायव्हिंग शाफ्टकडून ड्रिव्हन शाफ्टकडे आपल्याला टॉर्क किंवा पॉवर ट्रान्समिट करायची आहे. त्याच्या कीज असणार आहेत. त्या कीज या आपल्या शाफ्टमध्ये आणि शाफ्ट आणि फ्लेंजमध्ये इन्सर्टेड राहतील थ्रू द की वे. 2 नंबरचा तो फ्लेंजला लागूनच जो एक हॉलो सेक्शन दिसतोय तुम्हाला, हॉलो सर्कल दिसतोय, तो तुमचा हब आहे. आता बघा शाफ्ट हबमध्ये इन्सर्ट झाला, त्याच्यामध्ये की इन्सर्ट झाली, राईट साईडला पण की इन्सर्ट झाली. हे नट्स आणि बोल्ट्स पॅक झाले. हे पूर्ण तुमची एक असेंब्ली झाली. दिस इज द असेंब्ली फॉर द फ्लेंज कपलिंग. आणि आता एका शाफ्टपासून ज्यावेळेस टॉर्क ट्रान्समिट होईल तो समोरच्या शाफ्टपर्यंत ट्रान्समिट होणार आहे. या पद्धतीने तुमचं फ्लेंज कपलिंग हे वर्क करत असतं. ओके, सो तुम्ही बघितलंच आहे, तर प्रोबॅबली तुम्हाला कळूनच गेलं असेल की फ्लेंज कपलिंग कशा पद्धतीने वर्क करत असतं. हब काय, फ्लेंज काय, नट बोल्ट्स किती राहतात, शाफ्ट कसा कनेक्टेड राहतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोबॅबली कळून गेल्या असेल. तर फ्लेंज कपलिंगमध्ये बेसिकली करणार काय आपण, तर फ्लेंज कपलिंगची आपली डिझाईन प्रोसिजर बघायची, जी आतापर्यंत आपण युजली करत आलेलो आहे. आणि फ्लेंज कपलिंगचे त्यामध्ये पण 2 टाईप आहेत. एक अनप्रोटेक्टेड टाईप ऑफ फ्लेंज कपलिंग राहतं आणि एक प्रोटेक्टेड टाईप ऑफ फ्लेंज कपलिंग राहतं. आता या 2 प्रकारामध्ये करायचं काय, तर या 2 प्रकारमध्ये डिझाईन प्रोसिजर एकच राहील. फक्त काही टर्म्स जे आहेत, काही क्वांटिटीज आहेत, जसं लेंथ, डायमीटर, यांची प्रपोर्शनॅलिटी काहीतरी वेगळी राहते. तर तेच आपण बघणार आहेत. सगळ्यात पहिले मी या ठिकाणी अनप्रोटेक्टेड टाईप ऑफ फ्लेंज कपलिंग लिहून ठेवलेलं आहे बघा, ज्यामध्ये तुम्हाला दाखवलं मी ते तो व्हिडिओ व्यवस्थित लक्षात ठेवा. डी काय होता, डायमीटर ऑफ दी शाफ्ट. जो आपण डायमीटर शाफ्ट बघितला आहे त्याचा डायमीटर आपण स्मॉल डी ने डिनोट करणार आहे. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर तो शाफ्ट जो आहे तो एका हबमध्ये फिक्स केलेला आहे. आणि हब कसा राहतो, हॉलो राहतो, कारण त्याच्यामधून शाफ्ट जातो. जसं समजा हा जर हब असला तर हा शाफ्ट आहे, हा त्याच्यामधून पास होतो या पद्धतीने. तर शाफ्टचा जेवढा डायमीटर राहतो तेवढाच हबचा इनर डायमीटर राहतो. म्हणून तिथं दिलेलं आहे की स्मॉल डी म्हणजे डायमीटर ऑफ शाफ्ट किंवा इनर डायमीटर ऑफ हब. मग हा हबचा जर हा इनर डायमीटर होता तर एक आउटर डायमीटर राहतो. सॉलिड सेक्शन आहे ना, ते हॉलो सॉलिड सेक्शन आहे. तर मग आउटसाइड डायमीटर ऑफ द हब आपण दाखवणार आहे कॅपिटल डी ने. त्याला आपल्याला अनप्रोटेक्टेड टाईपमध्ये घ्यावं लागतं 2 टाइम्स ऑफ दी डायमीटर ऑफ दी शाफ्ट किंवा इनर डायमीटर ऑफ दी हब. लेंथ ऑफ दी हब जे राहील ते येईल 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर. हे आपल्याला न्यूमरिकल्समध्ये ज्यावेळेस आपल्याला सांगितलेलं राहील की फ्लेंज कपलिंग आहे पण ती प्रोटेक्टेड टाईपची आहे का अनप्रोटेक्टेड टाईपची, त्यानुसार आपल्याला हे डायमीटर लेंथचे इक्वेशन यूज करावे लागणार आहे. पीच सर्कल डायमीटर म्हणजे काय राहील की तुम्ही बघितलं की फ्लेंजवर वरती पूर्ण असे सर्कम्फरन्सवर बोल्ट्स लावलेले आहेत. तर वरचा बोल्ट आणि खालचा बोल्ट या दोघांमधला जो सर्कल राहतो, हा
दिस सर्कल इज कॉल्ड द पीच सर्कल. तर त्या पीच सर्कल मधला डायमीटर जो राहील तो 3 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ शाफ्ट येईल, त्याला आपण D1 ने दाखवणार आहे. आउटसाइड डायमीटर ऑफ द फ्लेंजचा जो डायमीटर आहे आउटसाइड तो येणार आहे जवळपास 4 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द शाफ्ट. त्याला ऍक्च्युअली या पद्धतीने लिहिलं जातं की डायमीटर ऑफ पीच सर्कल डायमीटर ऑफ द बोल्ट प्लस डायमीटर ऑफ द हब मायनस स्मॉल डी का होतं डायमीटर ऑफ द शाफ्ट 2d1 मायनस डी किंवा त्याला 4 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ शाफ्ट या पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर थिकनेस ऑफ फ्लेंज इज इक्वल टू काय असणार आहे 0.5 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ शाफ्ट. थिकनेस ऑफ फ्लेंज इज इक्वल टू 0.5 इंटू डी. ते फ्लेंज जी होती आपली त्या फ्लेंजची थिकनेस 0.5 टाइम्स ऑफ द डायमीटर राहील आणि त्या फ्लेंजवर त्या दोन्ही फ्लेंजला कनेक्ट करण्यासाठी किती बोल्ट्स लावायचे हे डिपेंड करेल त्या ठिकाणी त्याच्या डायमीटरवर डिपेंड करणार आहे. कशाच्या शाफ्टच्या डायमीटरवर. आपण 3 बोल्ट लावू जर डायमीटर ऑफ शाफ्ट 40 mm पर्यंत असला, 4 लावणारे जर डायमीटर ऑफ शाफ्ट 100 mm पर्यंत असला आणि 6 लावणारे जर डायमीटर ऑफ शाफ्ट 180 mm पर्यंत असला. तर हे झालं अनप्रोटेक्टेड टाईप साठीच्या कंडिशन, ज्याच्यामध्ये आपण कॅपिटल डी, स्मॉल डी, D1, D2, थिकनेस ऑफ द फ्लेंज आणि नंबर ऑफ बोल्ट्स बद्दल बघितले. 4-5 कंडिशन आहेत या. आता प्रोटेक्टेड टाईप मध्ये काय चेंजेस होतात ते बघूया पहिले. तर अनप्रोटेक्टेड टाईप ज्यावेळेस आपण बघितलं तर त्यामध्ये ह्या सगळ्या कंडिशन आहे, पण ज्यावेळेस आपण प्रोटेक्टेड टाईप ऑफ कपलिंग बघणार तर प्रोटेक्टेड टाईप मध्ये वेगळं दुसरं काही नसून बाकी सगळ्या टर्म्स सेम आहेत. फक्त थिकनेस ऑफ द फ्लेंज जी होती जी 0.5 डी च्या ऐवजी 0.25 टाइम्स ऑफ डी राहते. बस एवढाच चेंज आहे की जर तुम्ही प्रोटेक्टेड टाइप ऑफ फ्लेंज कपलिंग बघताय तर ऑल द थिंग्स विल रिमेन सेम, बट ओनली द चेंजेस थिकनेस ऑफ फ्लेंज जी राहील ती 0.5 टाइम्स ऑफ डी च्या ऐवजी 0.25 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ द शाफ्ट असणार आहे. आता आपण स्टार्ट करूया आपली डिझाईन प्रोसिजर आणि डिझाईन प्रोसिजर नंतर आपण न्यूमरिकल बघणार आहोत. चला बघा, आता डिझाईन प्रोसिजर मी या ठिकाणी लिहून घेतो पहिले. आता तुम्ही ऑलरेडी तो व्हिडिओ बघितला होता, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंय क्लिअरली की की वापरलेली आहे, हब वापरलेला आहे, फ्लेंज आहे, नट्स आहेत, बोल्ट्स आहेत आणि शाफ्ट आहे. तर या सगळ्या पार्ट्सचा डिझाईन आपल्याला इन्क्लूड करावं लागेल फ्लेंज कपलिंगसाठी, है ना. म्हणजे हबसाठी काय येईल, कीसाठी काय येईल, त्यानंतर फ्लेंजसाठी काय कंडिशन येणार आहे, बोल्टसाठी काय कंडिशन येणार आहे, शाफ्टसाठी काय कंडिशन येणार आहे. तर हे 4-5 पार्ट आपल्याला कन्सिडर करून त्यांच्यासाठी डिझाईन प्रोसिजर लिहायची आहे. ठीक आहे. सो आय राईट द डिझाईन प्रोसिजर. बघूया काय होतं. बघा, डिझाईन प्रोसिजर ऑफ फ्लेंज कपलिंगमध्ये सगळ्यात पहिले कोणकोणत्या टर्म्स आपण घेणार आहेत त्या इंट्रोड्यूस करून दिलेल्या आहेत. त्यामधल्या बऱ्याच टर्म आपण पहिले पण पाहिल्या. प्रोटेक्टेड टाईपसाठी स्मॉल डी डायमीटर ऑफ शाफ्ट किंवा इनर डायमीटर ऑफ हब तुम्हाला माहिती आहे. कॅपिटल डी आउटर डायमीटर राहील हबचा, आपण ऑलरेडी पाहिलं. स्मॉल D1 बघा, आता स्मॉल D1 काय असणार आहे आउटसाइड डायमीटर कोणासाठी, बोल्टसाठी. स्मॉल डी काय होतं डायमीटर ऑफ शाफ्ट, D1 काय असणार आहे डायमीटर ऑफ बोल्ट, आउटसाइड डायमीटर. कॅपिटल D1 काय होतं पीच सर्कल डायमीटर ऑफ दी बोल्ट. ठीक आहे, बोल्ट सर्कलचा डायमीटर आहे. N काय राहणार आहे ऑफकोर्स नंबर ऑफ बोल्ट्स, हे आपण पहिले पण पाहिलेले आहे मागच्या केसमध्ये, है ना. N नंबर ऑफ बोल्ट्स राहतील. TF काय होतं थिकनेस ऑफ फ्लेंज, आपण हे ऑलरेडी लिहिलं आहे मागच्या याच्यात. नाव टाउ S, टाउ B आणि टाउ K. टाउ काय राहतं शिअर स्ट्रेस, S म्हणजे शाफ्ट, B म्हणजे बोल्ट आणि K फॉर द की. जे काही शिअर स्ट्रेसेस जनरेट होणार आहेत शाफ्टवर, बोल्टवर आणि कीवर ते आपण या टर्म्सने दाखवणार आहेत. टाउ C एक नवीन टर्म आलेली तुमच्यासाठी, विच इज द शिअर स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द फ्लेंज, किंवा तुम्ही याला शिअर स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द हब पण म्हणू शकता, कारण हबवर जेवढा स्ट्रेस येईल तेवढाच फ्लेंजवर येणार आहे शिअर स्ट्रेस. नाव क्रशिंग कुठं कुठं होईल, क्रशिंग होऊ शकतं एक तर बोल्टमध्ये आणि एक तर कीमध्ये, है ना. दोन्ही सरफेस क्रश होऊ शकतात कारण ते मध्ये त्यांच्यावरती सरफेसेस अटॅच आहेत. तर अलोएबल क्रशिंग स्ट्रेस फॉर द बोल्ट अँड द की मटेरियल त्याला दाखवणार आहे आपण सिग्मा CB आणि सिग्मा CK ने. तर डिझाईन प्रोसिजरमध्ये जर स्टार्ट केलं आपण तर सगळ्यात पहिले डिझाईन घेतली हबसाठी. तर हब काय एक प्रकारचा शाफ्ट आहे, हॉलो शाफ्ट. हॉलो शाफ्टसाठी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला माहिती आहे, दॅट ट्रान्समिटेड टॉर्क T इज इक्वल टू काय घेतो आपण, that is π/16 tau c into d⁻⁴ minus small d⁻⁴ divided by d. आपण ऑलरेडी घेतो, याला k च्या टर्म्स मध्ये पण लिहिता येतं आपल्याला, हे आपण शाफ्टच्या डिझाईन प्रोसिजर मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, π/16 into क्रशिंग स्ट्रेस
सॉरी शिअर स्ट्रेस ॲट द फ्लेंज किंवा शिअर स्ट्रेस ॲट द हब. मी आताच सांगितलं की फ्लेंज किंवा हब एकच कंडिशन आहे. डी काय असणार आहे, कॅपिटल डी होतं तुमचं डायमीटर कशाचा, हबचा, आउटर डायमीटर मायनस इनर डायमीटर ऑफ दी शाफ्ट किंवा सॉरी डायमीटर ऑफ दी शाफ्ट किंवा इनर डायमीटर ऑफ हब आपण दाखवतोय स्मॉल डी ने. सो कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4 डिवाइड बाय डी. हे असणार आहे तुमचं डिझाईन ऑफ हब साठी. याच्यावरून तुम्हाला काय भेटेल, टॉर्क तर आपण ऑलरेडी फाइंड आउट करून घेऊ, कारण हब किती टॉर्क ट्रान्समिट करतो, जेवढा टॉर्क शाफ्ट ट्रान्समिट करणार आहे. कारण शाफ्ट आणि हबला आपण की करून ठेवलेलं आहे, तर जेवढ्या जोरात शाफ्ट फिरेल तेवढ्याच जोरात हब पण फिरणार आहे. तर टॉर्क तितकाच राहील. तर टॉर्क एकदा निघाला तर म्हणजे तुम्ही टाऊ सी म्हणजे इथं किती शिअर स्ट्रेस जनरेट होतोय ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. अलोएबल शिअर स्ट्रेस है ना. क्वेश्चन मध्ये आपल्याला कंडिशन क्लिअरली दिलेली असेल की मॅक्सिमम किती परमिसिबल शिअर स्ट्रेस किती आहे. मग आपला अलोएबल जो आहे तो परमिसिबल पेक्षा कसा आला पाहिजे, कमी आला पाहिजे, जेणेकरून आपली डिझाईन प्रोसिजर सेफ राहील. की साठीची डिझाईन प्रोसिजर तुम्हाला ऑलरेडी माहिती की डायमीटर ऑफ शाफ्ट वरून आपण तो टेबल जो घेतलेला आहे त्याच्यावरून आपण लेंथ आणि विड्थ थिकनेस वगैरे फाइंड आउट करू शकतो. आणि त्याचनुसार आपण त्या इथं सुद्धा कीची डिझाईन करणार आहे. तर इथं पण तेच दिलंय बघा, द की इज डिझाईन फॉर द युज्युअल प्रपोर्शन अँड देन कीवर ऍक्ट होणारे शिअर आणि क्रशिंग स्ट्रेसेस आपल्याला चेक करायचे आहेत की आपले कीवर जे शिअर आणि क्रशिंग स्ट्रेस इंड्यूस होत आहेत, जे ऍक्च्युली ऍक्ट होत आहेत, ते त्याच्या लिमिटच्या मध्ये आहेत की नाही. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजेलच, पण आपण ऑलरेडी हब आणि की साठीच्या डिझाईन आपण ऑलरेडी केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंफार माहिती असेलच. चला आता नेक्स्ट पार्टची डिझाईन बघूया. बघा, की आणि आपण सगळ्यात पहिले हब साठी डिझाईन पाहिलं, त्यानंतर की साठी, नेक्स्ट फ्लेंज साठी. आता बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती की फ्लेंज काय करणार आहे, टॉर्क ट्रान्समिट करणार आहे ना. कारण शाफ्टचा जो टॉर्क आहे, एका शाफ्टचा टॉर्क तो अल्टिमेटली हबला जातोय, हब कडून तो फ्लेंजला जातोय, आणि मग फ्लेंज आणि फ्लेंज मध्ये बोल्ट कनेक्टेड आहे. ज्यावेळेस हा इकडचा ड्रायव्हिंग फ्लेंज फिरेल त्यावेळेस हा ड्रिव्हन फ्लेंज बी फिरेल, आणि मग ह्या ड्रिव्हन फ्लेंज मधून त्याच्या हब कडून की थ्रू शाफ्टला, अशा पद्धतीने एक शाफ्ट मधून दुसऱ्या शाफ्टला पॉवर ट्रान्समिट होणार आहे किंवा टॉर्क ट्रान्समिट होणार आहे. तर फ्लेंज पण काय करणार आहे, बेसिकली टॉर्क ट्रान्समिशनचं काम करणार आहे. म्हणून जो टॉर्क ट्रान्समिशनचा फॉर्म्युला राहील फ्लेंज साठी तो थोडा डिफरंट आहे. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी शेअरिंग होणार आहे. कोणामध्ये, शेअरिंग बिटवीन द फ्लेंज अँड द हब. त्यामुळे आपण इथे बघा टाऊ सी घेतलंय, शेअरिंग स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द फ्लेंज. फॉर्म्युला काय टॉर्क साठी, दॅट थोडं इमॅजिन जर केलं तुम्ही तर हा सगळ्यात मोठा फ्लेंज आहे, त्याच्यामध्ये हब आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक शाफ्ट आहे. या पद्धतीने पार्ट आहे ना तो. तर मग हब आणि याच्यामध्ये काय होणार आहे, एवढ्या भागात शेअरिंग होणार आहे. तर सगळ्यात पहिले द सर्कम्फरन्स, इथं जिथं कनेक्टेड आहे तो सर्कम्फरन्स कोणाचा, हबचा. सो सर्कम्फरन्स ऑफ हब जितक्या पार्ट पर्यंत कनेक्टेड आहे तो कुठपर्यंत कनेक्टेड राहील, जेवढी फ्लेंजची थिकनेस त्या हबवर ठेवलेली आहे तेवढी थिकनेस काउंट करावी लागेल, थिकनेस ऑफ द फ्लेंज. सो सर्कम्फरन्स ऑफ हब मल्टिप्लाय बाय द थिकनेस ऑफ फ्लेंज. दोघांमध्ये काय होतं, शेअरिंग स्ट्रेस जनरेट होतं, म्हणून शेअर स्ट्रेस ऑफ द फ्लेंज मल्टिप्लाय बाय द रेडियस ऑफ हब. सो दिस इज द फॉर्म्युला. सो दॅट इज, आता सर्कम्फरन्स किती येईल, पाय इंटू डायमीटर ऑफ हब. डायमीटर, आउटर डायमीटर हबचा किती होता, कॅपिटल डी, तर पाय इंटू कॅपिटल डी. त्यानंतर मल्टिप्लायला काय होतं, थिकनेस ऑफ द फ्लेंज, थिकनेस ऑफ फ्लेंज टी एफ, शेअरिंग स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द फ्लेंज टाऊ सी मल्टिप्लाय बाय द रेडियस ऑफ द हब. रेडियस ऑफ द हब. तर हबचा डायमीटर किती होता, कॅपिटल डी बाय 2. डी आणि डी चं मल्टिप्लिकेशन केलं तर पाय डी स्क्वेअर बाय 2 इंटू टाऊ सी इंटू टी एफ. दिस इज द फॉर्म्युला फॉर द डिझाईन फॉर द फ्लेंज. व्हॉट अबाउट डिझाईन फॉर द बोल्ट. बोल्टचं डिझाईन आपण मागच्या वेळेस मी पाहिलं होतं, जो लोड टोटल ऍक्ट होतो बोल्टवर तो आपण काउंट करतो. बोल्टचा शेप कसा आहे, सर्क्युलर, म्हणून पाय बाय 4 डी स्क्वेअर. डायमीटर कोणता घेणार, डायमीटर ऑफ दी बोल्ट, आउटर डायमीटर ऑफ बोल्ट आपण D1 ने दाखवलेला आहे. सो आउटर डायमीटर ऑफ बोल्ट D1 पाय बाय 4 D1 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय द स्ट्रेस, शिअर स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द बोल्ट. ऑफकोर्स आपल्याला माहिती की बोल्टवर कोणता स्ट्रेस येतो, शिअर स्ट्रेस बी येतो आणि त्यासोबत क्रशिंग पण येणार आहे. सो पाय बाय 4 D1 स्क्वेअर इंटू टाऊ बी लोड ट्रान्समिटेड बाय द बोल्ट. आणि असे काही फक्त एकच बोल्ट असणार आहे का, नाही, असे नंबर ऑफ बोल्ट्स असणार आहे, म्हणून मल्टिप्लाय बाय द एन नंबर ऑफ बोल्ट्स.
आता हे सगळे नंबर ऑफ बोल्ट्स मिळून काय ट्रान्समिट करणार आहे, टॉर्क. ट्रान्समिटेड टॉर्क इज नथिंग बट काय होऊन जातं, टॉर्क इज नथिंग बट काय होतं, फोर्स इंटू डिस्टन्स. किती लोड आलेला आहे त्याच्यावर, π/4 d1² इंटू टाऊ बी, असे किती बोल्ट्स आहेत, n मल्टिप्लाय बाय डिस्टन्स, पिच सर्कल डायमीटरचे हाफ d1/2. सो इथून आपण कसली व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, डायमीटर ऑफ बोल्ट साठी. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बोल्टवर शेअरिंग सोबत क्रशिंग पण येतं, तर क्रशिंगचा एरिया पण काउंट केला आपण. किती सरफेस आहे ज्याच्यावर क्रशिंग ऍक्ट होणार आहे, असे नंबर ऑफ बोल्ट्स n राहतील. डायमीटर त्यांचा d1 आउटर डायमीटर ऑफ बोल्ट मल्टिप्लाय बाय द थिकनेस ऑफ फ्लेंज. आता हा जर बोल्ट आहे समजा या ठिकाणी लावलेला, इमॅजिन करा ही फ्लेंज आहे तुमची आणि हा बोल्ट होता या ठिकाणी या पद्धतीने लावलेला आहे, इथे तुमचा नट आहे. तर ही जेवढी थिकनेस ऑफ फ्लेंज राहील हा पोर्शन, एवढ्या पोर्शनवर क्रशिंग ऍक्ट होणार आहे. म्हणून काय घेतलं आपण, डायमीटर ऑफ दी बोल्ट, आउटसाइड डायमीटर ऑफ दी बोल्ट आउटर डायमीटर मल्टिप्लाय बाय द थिकनेस ऑफ फ्लेंज. एवढ्या सरफेसवर काय होणार आहे, क्रशिंग ऍक्ट होणार आहे. आणि असे किती बोल्ट्स आहेत, n. म्हणून क्रशिंग एरिया किती आला, n इंटू d1 इंटू tf. आता या क्रशिंग एरियावरून आपण फाइंड आउट करू शकतो की त्याची स्ट्रेंथ किती आहे किंवा तो किती ऍक्च्युली होल्ड करू शकतो, किती टॉर्क ट्रान्समिट करू शकतो. टॉर्क म्हणजेच काय होतं, फोर्स इंटू, टॉर्क म्हणजे काय होतं, फोर्स इंटू डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. आपल्याला काय भेटलंय, एरिया. आपल्याला माहिती की स्ट्रेस इक्वल टू काय होतं, फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, स्ट्रेस इंटू एरिया. कोणता स्ट्रेस येईल इथं, क्रशिंग स्ट्रेस. तुम्ही क्रशिंग साठी चेक करताय ना, एरिया किती आला, n इंटू d1 इंटू tf मल्टिप्लाय बाय द क्रशिंग स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द बोल्ट. सो n इंटू d1 इंटू tf मल्टिप्लाय बाय सिग्मा cb क्रशिंग स्ट्रेस ऍट द बोल्ट. याला जर तुम्ही डायमीटर d1/2 ने मल्टिप्लाय केलं, पिच सर्कल डायमीटरचे हाफ, ते काय झालं, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो इथं बी d1/2 आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बोल्ट मध्ये, इथे पण d1/2 आहे, एवढं लक्षात असू द्या. सो ही कम्प्लीट डिझाईन प्रोसिजर आहे फॉर द तुमची फ्लेंज कपलिंग. शाफ्टचं डिझाईन प्रोसिजर जर तुम्हाला माहिती की शाफ्ट आपण सुरुवातीलाच त्याच्यावरून आपण टॉर्कचा p इज इक्वल टू 2π/60, तिथूनच आपण टॉर्कची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, तिथूनच आपण डायमीटर ऑफ शाफ्ट फाइंड आउट करून घेत असतो. ते तर आता क्वेश्चनमध्ये येईल तेव्हा तुम्हाला आठवणच जाईल. तर असे हे 5 पार्ट आहेत की बोल्ट, हब, फ्लेंज आणि शाफ्ट. या 5ही पार्टचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय, एक फ्लेंज कपलिंग आहे जी एका शाफ्टवरून दुसऱ्या शाफ्टपर्यंत टॉर्क ट्रान्समिट करायचं काम करणार आहे. आता आपण या फ्लेंज कपलिंगचे न्यूमरिकल बघूया जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअरिटी भेटेल. बघा क्वेश्चन लिहिलेला आहे, आता आपण त्याचं सोल्युशन बघूया. कशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे, डिझाईन प्रोसिजर तुमच्याकडे आहे, एक एक करून स्टेप फॉलो करा, बरोबर आन्सर येऊन जाईल. काय सांगितलंय, कास्ट आयर्न प्रोटेक्टिव्ह टाइप ऑफ फ्लेंज कपलिंग आपल्याला ड्रॉ करायची, डिझाईन करायची आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्समिट करणारे आपण जवळपास 15 किलोवॅट ॲट 900 RPM. किलोवॅट इज द युनिट फॉर द पॉवर. सो गिव्हन मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले पॉवर दिलेली, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं पॉवर दिलेली राहील, किती शाफ्ट पॉवर ट्रान्समिट करतोय, किलोवॅटचं कन्वर्जन करून घ्यायचं वॅट मध्ये. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स दिलेले आहेत 900 RPM. ठीक आहे. फ्रॉम अन इलेक्ट्रिक मोटर टू कॉम्प्रेस. ठीक आहे. द सर्विंग फॅक्टर इज 1.35. आता हे सर्विंग फॅक्टर काय, तर सर्विंग फॅक्टर असं समजून घ्या तुम्ही की एक प्रकारे तुमचं फॅक्टर ऑफ सेफ्टी सारखंच राहतं. ते सर्विंग फॅक्टर इज इक्वल टू 1.35. याचा यूज काय करायचा आपल्याला पुढे समजेल. द फॉलोइंग परमिसिबल स्ट्रेसेस मे बी यूज. सो किती स्ट्रेस त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत बघा. शिअर स्ट्रेस फॉर द शाफ्ट, बोल्ट अँड की. शिअर स्ट्रेस फॉर द शाफ्ट, शिअर स्ट्रेस फॉर द बोल्ट अँड शिअर स्ट्रेस फॉर द की किती सांगितलंय, 40 मेगापास्कल. ठीक आहे. क्रशिंग स्ट्रेस फॉर द बोल्ट अँड की, क्रशिंग स्ट्रेस सिग्मा बोल्ट CB सिग्मा CK is equal to 80 megapascal. Now shear stress for the cast iron सांगितले, shear stress for the cast iron sigma cast iron साठी, shear stress for cast iron. एक सेकंड, काही गडबड आहे का एकदा बघून घेऊ. ठीक, ओके. हां, shear stress for the cast iron सांगितलंय आणि तुम्हाला तो एक पॉइंट सांगायचा राहून गेलो बघा. तर आपली जी फ्लेंज राहते, दॅट फ्लेंज इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न. तर कास्ट आयर्न साठीच म्हणजेच काय दिलंय तुम्हाला, फ्लेंज साठीचा शिअर स्ट्रेस दिलेला आहे. सो टाऊ सी इज इक्वल टू सांगितलंय 8 मेगापास्कल आणि ह्या व्हॅल्यूज तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन आहेत.
यावरून आपल्याला करायचं आहे आपली डिझाईन प्रोसिजर. सगळ्यात पहिले आपण कसली डिझाईन करणार, विल स्टार्ट विथ द डिझाईन फॉर द हब. हबची डिझाईन करूया आपण. क्वेश्चनचं काम झालंय, रफ करून टाकू. Here, so first डिझाईन फॉर हब. आता डिझाईन फॉर हब करण्यासाठी आपल्याला टॉर्कची आवश्यकता राहील. सो टॉर्क, आता डिझाईन फॉर द हब म्हटलं म्हणजे आपल्याला त्यामधून जर डायमीटरची व्हॅल्यू काढायची आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले टॉर्क माहिती असणं गरजेचं आहे, जो की आपल्याला दिलेला नाहीये. तर पाहिजे तर तुम्ही डिझाईन फॉर द शाफ्ट लिहून डायमीटरची व्हॅल्यू, टॉर्कची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. टॉर्क इज इक्वल टू काय राहतं, 2 pi nt डिवाइड बाय 60 होता. सो दॅट इज p इंटू 60 डिवाइड बाय 2 pi n. हा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती, जो आपण बऱ्याच वेळेस पहिले पण यूज केलेला आहे. पॉवरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, दॅट इज 15 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय बाय 60 डिवाइड बाय 2 pi इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती सांगितलेत, 900. इथून जर तुम्ही हे डिव्हिजन केलं तर यू विल गेट द व्हॅल्यू फॉर द टॉर्क. आणि टॉर्कची व्हॅल्यू येणार आहे जवळपास 159.13. 159.13 टॉर्क येतं युनिट न्यूटन मीटर. न्यूटन मीटर ठेवलंय मी कारण वॅट मध्ये होतं है ना, वॅट मध्ये होतं. आता याला कशात कन्वर्ट करणार तुम्ही, mm मध्ये. 159.13 इंटू 10⁻³ न्यूटन mm. तर हे टॉर्क भेटून गेला तुम्हाला इन द टर्म्स ऑफ दी mm. इथं राहील तुमचा आता सर्व्हिस फॅक्टर दिलेला आहे हियर. तर सर्व्हिस फॅक्टर जर दिलेला आहे तर सर्व्हिस फॅक्टर काय करायचं, आता जी तुमची भेटलेली व्हॅल्यू आहे ही कसली व्हॅल्यू राहते, ही मीन टॉर्क राहते. म्हणजे जेवढं तो ज्या ठिकाणी, म्हणजे तेवढं या ठिकाणी अप्लाय होणार आहे. सर्व्हिस फॅक्टर दिलेला आहे याचा अर्थ काय की मॅक्सिमम अमाऊंट ऑफ स्ट्रेस, सॉरी मॅक्सिमम अमाऊंट ऑफ टॉर्क तो शाफ्ट किती ट्रान्समिट करू शकतो. सो मॅक्सिमम टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट इज नथिंग बट किती असणार आहे, that service factor 1.35 into t, that is 1.35 into 159.13 into 10⁻³ here. So t max will be equal to, you will get the answer भेटेल तुम्हाला, that is 215 into 10⁻³. 215 into 10⁻³ टॉर्क आहे तर युनिट राहील न्यूटन mm. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ टॉर्क, जे व्हॅल्यू आपला शाफ्ट जो आहे तो ट्रान्समिट करणार आहे. तर आता टॉर्कचं तर माहित पडून गेलं. त्याच्यानंतर करणार काय, आता आपण जर डिझाईन फॉर द हब लावायचं म्हटलं तर डिझाईन फॉर द हब साठी तो फॉर्म्युला होता t इज इक्वल टू पाय बाय 16 टाउ c इंटू d⁻⁴ मायनस स्मॉल d⁻⁴ डिवाइड बाय d. आता इथून आपण काय फाइंड आउट करणार होतो, अलोएबल स्ट्रेस फॉर द फ्लेंज किंवा हब साठी शियर स्ट्रेस. पण आता ही फाइंड आउट करण्यासाठी टॉर्क आपल्याला माहित पडला पण डी ह्या व्हॅल्यूज माहित नाहीये. तर ह्या व्हॅल्यूज माहित कराव्या लागतील आपल्याला. सगळ्यात पहिले डायमीटर ऑफ द शाफ्टच माहित नाहीये, मग आपण काय करणार, डिझाईन फॉर द शाफ्टचा फॉर्म्युला लावणार. आणि डिझाईन फॉर द शाफ्ट साठीची फॉर्म्युला आपल्याला माहिती होता की दॅट टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट, वी नो दॅट टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट इज इक्वल टू काय होतं, पाय बाय 16 इंटू स्ट्रेस कोणता, शाफ्टवर जितका स्ट्रेस अप्लाय होणार आहे तो शियर स्ट्रेस फॉर द शाफ्ट मल्टिप्लाय बाय द डी क्यू. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिझाईन फॉर द शाफ्ट मध्ये बघितलाय. दॅट टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट इज इक्वल टू पाय बाय 16 इंटू शियर स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द शाफ्ट मल्टिप्लाय बाय डी क्यू. सो टॉर्क इज इक्वल टू काय येणार, टॉर्क इज इक्वल टू 215 इंटू 10⁻³ पाय बाय 16. टाउ सी ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये गिवन आहे की दॅट शियर स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द शाफ्ट इज नथिंग बट द 40 मेगापास्कल. सो हियर 40 इंटू डी क्यू. सो इथून तुम्ही डायमीटरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. सो इथून डायमीटर ऑफ द शाफ्ट जो भेटणार आहे तुम्हाला दॅट विल बी 30.1 mm. अप्रॉक्सिमेटली किती येऊन घेतात, 35 mm. इथून थोडी व्हॅल्यू वाढवूनच घेतो आपण, सगळ्यांना माहिती आता हे. सो डायमीटर ऑफ द शाफ्ट जी ती आपण अप्रॉक्सिमेटली 35 जर कन्सिडर केली तर प्रोटेक्टिव्ह टाईप मध्ये जर तुम्हाला डायमीटर ऑफ शाफ्ट माहिती असेल
तर तुम्ही डायमीटर ऑफ हब फाइंड आउट करू शकता आणि लेंथ ऑफ हब आरामात फाइंड आउट करू शकता, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे हबच्या डिझाईनसाठी. सो हिअर स्मॉल डी वरून कॅपिटल डी ची गरज आहे ना आपल्याला. सो डायमीटर ऑफ हब कॅपिटल डी इज इक्वल टू काय होऊन जाईल, 2 टाइम्स ऑफ दी स्मॉल डी घेतलं होतं आपण. कॅपिटल डी इज इक्वल टू काय होतं, 2 टाइम्स ऑफ दी स्मॉल डी आउटसाइड डायमीटर आहे ना, आउटसाइड डायमीटर दिसतंय तुम्हाला. हां, कॅपिटल डी इज इक्वल टू काय आलं होतं मग, 2 × 35 किती होऊन जाईल अप्रॉक्सिमेटली 70 mm. तुम्ही 70 mm ठेवू शकता, अदरवाईज थोडंसं अजून वाढवायचं असेल तर वाढवा, पण काही गरज नाही, कारण आपण ऑलरेडी ही व्हॅल्यू वाढवूनच घेतली होती. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. डिझाईन फॉर द हब सुरू केलं, पण डिझाईन फॉर द हबसाठी सगळ्यात पहिले टॉर्कची गरज होती. तर टॉर्क काढला, टॉर्क वरून सर्व्हिस फॅक्टर दिला होता म्हणून मॅक्सिमम टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट काढलं. आता मॅक्सिमम टॉर्क माहीत पडल्यानंतर डायमीटर ऑफ शाफ्टच माहीत नाही, म्हणून डिझाईन फॉर द शाफ्टचा फॉर्म्युला लावून डायमीटर ऑफ शाफ्ट काढलं. त्याच्यानंतर आता मी पहिले आउटसाइड डायमीटर ऑफ दी हब फाइंड आउट केलंय. सोबत हे गिवन डाटा राहू दे तुम्ही, हा प्रत्येक वेळेस लागतो आपल्याला. सो इकडचा पार्ट रफ करतोय मी. याच्यानंतर लेंथ ऑफ दी हब काढावं लागेल अजून. लेंथ ऑफ हब किती घेतलं होतं आपण, 1.5 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द शाफ्ट. सो हिअर 1.5 × 35. जर मल्टिप्लिकेशन केलं 1.5 × 35, सो दॅट विल बी समथिंग अराउंड 52.5 mm. ठीक आहे, आता लेंथ भेटून गेलं, आउटसाइड डायमीटर भेटला, लेंथ भेटलं. यानंतर करणार काय, आता तुम्ही लावू शकता तुमचा फॉर्म्युला फॉर द डिझाईन फॉर दी हब, आणि त्याच्यावरून काय फाइंड आउट करणार आपण, आपला shear stress for the flange ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आपण. सो वी नो दॅट टॉर्क ट्रान्समिटेड can be written as pi by 16 into tau c into d raised to power 4 minus small d raised to power 4 divided by capital D. आता याच्यामध्ये बघा आपल्याला टॉर्क माहिती आहे, टॉर्क किती ट्रान्समिट होणार आहे, कॅपिटल डी, स्मॉल डी, कॅपिटल डी सगळं माहिती. जर तुम्ही याच्यानंतर लावलं असतं तुम्हाला डायमीटरच माहित नव्हतं, डी, कॅपिटल डी, स्मॉल डी ह्या काहीच व्हॅल्यू माहित नव्हतं. म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं ना की आपल्याला शाफ्ट, आपण भलेही याच्या डिझाईन फॉर द डिझाईन प्रोसिजर मध्ये डिझाईन ऑफ द शाफ्ट लिहिलेलं नाहीये, पण जोपर्यंत तुम्ही डायमीटर ऑफ शाफ्ट काढणार नाही तोपर्यंत बाकी व्हॅल्यू भेटणारच नाहीये. सो हिअर टॉर्क ट्रान्समिटेड किती होता, 215 × 10⁻³ इज इक्वल टू pi by 16 into tau c. tau c काय, दॅट इज द शियर स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द फ्लेंज म्हणून घ्या, किंवा शियर स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द हब म्हणून घ्या, मल्टिप्लाय बाय द कॅपिटल डी आउटसाइड डायमीटर ऑफ द हब किती आहे 70. सो हिअर 70⁻⁴ मायनस स्मॉल डी, स्मॉल डी ची व्हॅल्यू किती आहे 35⁻⁴ डिवाइड बाय कॅपिटल डी ची व्हॅल्यू 70. हिअर you will get the value of tau c. 16 इकडे येताना डिवाइड, सॉरी मल्टिप्लाय, 70 इकडे येताना मल्टिप्लाय. सो 215 into 10⁻³ मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 70 पाय खाली येताना डिवाइड. हिअर 70 square minus 35 square, you will get the value for the stress. कोणता स्ट्रेस, शियर स्ट्रेस फॉर द फ्लेंज, आणि शियर स्ट्रेस फॉर द फ्लेंज ची व्हॅल्यू येते तुमची 3.4 न्यूटन पर mm स्क्वेअर, किंवा त्यालाच तुम्ही मेगा पास्कल पण म्हणू शकता. ठीक आहे, दिस इज द व्हॅल्यू फॉर द शियर स्ट्रेस. आता ही जी व्हॅल्यू आहे ही कोणती आहे, इंड्युस्ड व्हॅल्यू आहे, की या पर्टिक्युलर एवढ्या मॅक्सिमम टॉर्क साठी हे जर डायमीटर वगैरे असले शाफ्टचे, हबचे, तर त्या ठिकाणी त्या फ्लेंजवर किंवा त्या हबवर किती शियर स्ट्रेस जनरेट होतोय, 3.4 न्यूटन पर mm स्क्वेअर किंवा 3.4 मेगापास्कलचा, आणि त्यांनी फ्लेंजसाठी दिलेला किती 8 मेगापास्कल. म्हणजे आपली जी व्हॅल्यू आहे विच इज लेस ॲज कम्पेअर टू द परमिसिबल व्हॅल्यू, ही कोणती व्हॅल्यू आहे, इंड्यूस स्ट्रेस आहे ना. सो तुम्ही पाहिजे तर इथे लिहून टाकायचं की ॲज इंड्यूस स्ट्रेस इज लेस दॅन गिवन व्हॅल्यू किंवा परमिसिबल स्ट्रेस, therefore design is safe. पहिली कंडिशन झाली डिझाईन फॉर द हब आपलं सेफ आहे. ठीक आहे, याच्यानंतर एक पार्ट डिझाईन झाला, याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट कोणता डिझाईन करतो, की साठी हबचं डिझाईन झालं. हिअर ना
डिझाईन फॉर की. ओके, की साठी आपल्याला माहिती आहे की डायमीटर ऑफ शाफ्ट किती होता आपला 35. टेबल बघा, डायमीटर ऑफ शाफ्ट साठी विड्थ आणि थिकनेसची कंडिशन काय आहे, ते व्हॅल्यूज काय आहेत ते एकदा बघून घ्या. जो आपला टेबल आहे की साठी, जो आपण आतापर्यंत बऱ्याच वेळेस यूज केलेला आहे, त्याच्यामध्ये एकदा तुम्ही ऑब्झर्व करा की डायमीटर आणि थिकनेस किती आहे. ओके, आणि अजून या ठिकाणी एक गोष्ट जी तुम्ही ऑब्झर्व करू शकता की जी की साठी क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू आहे ती कीच्या शिअर स्ट्रेसच्या डायरेक्टली डबल्ड आहे. द शिअर स्ट्रेस ऍक्टिंग ॲट द की इज हाफ ऑफ द शिअर स्ट्रेस ऍक्टिंग ॲट शिअर म्हणतोय हाफ ऑफ द क्रशिंग स्ट्रेस ऍक्टिंग ॲट द की आहे. म्हणजे क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू डबल आहे शिअर स्ट्रेस पेक्षा. तर अशा केसेसमध्ये आपण स्क्वेअर की यूज करू शकतो ना, स्क्वेअर की यूज करणार. तर मग तुम्ही बघितलंय की डायमीटर ऑफ द शाफ्ट किती आहे, that small d is equal to 35 mm. आणि त्या टेबल वरून फ्रॉम दॅट टेबल द विड्थ ऑफ द की किती येणार आहे, जवळपास 12. विड्थ ऑफ की किती येत आहे 12 mm. आणि स्क्वेअर की साठी विड्थ आणि थिकनेस कसं लागतं सेम. सो हिअर थिकनेस ऑफ की टी इज इक्वल टू सुद्धा किती येऊन जाईल 12 विड्थ आणि. ओके, मध्येच एक कॉलिंग गेला होता. तर विड्थ थिकनेस बद्दल झालं ना. विड्थ आणि थिकनेस आपण फाइंड आउट केली अकॉर्डिंग टू द डायमीटर ऑफ द शाफ्ट. आणि डायमीटर ऑफ द शाफ्ट वरून विड्थ थिकनेस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक चार्ट आहे, टेबल आहे. ठीक आहे ना. व्हॉट अबाउट द लेंथ. आपण मागच्या केसेसमध्ये पण बघितलं होतं की लेंथ ऑफ द की इज इक्वल टू द लेंथ ऑफ द स्लीव राहतं है ना. या ठिकाणी पण काय राहील की लेंथ ऑफ द की इज इक्वल टू द लेंथ ऑफ द हब राहील. या ठिकाणी हब्स आहेत ना, तर या ठिकाणी लेंथ ऑफ द की हे तुम्हाला काही काही पॉइंट्स लक्षात ठेवावेच लागतील. डिझाईनचा सब्जेक्ट असाच असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे फॉर्म्युले खूप साऱ्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्याच आहेत आणि त्याला एकच ऑप्शन राहतं ते की प्रॅक्टिस. त्याला खूप जास्त प्रॅक्टिस खूप जास्त रटायची गरज राहते. सो लेंथ ऑफ द की इज इक्वल टू लेंथ ऑफ द हब. आता आपण ऑलरेडी लेंथ ऑफ द हब फाइंड आउट केलं होतं. लेंथ ऑफ द हब इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर. सो हिअर लेंथ ऑफ द की इज इक्वल टू तुम्ही मेन्शन करू शकता लेंथ ऑफ द हब. लेंथ ऑफ की आपण स्मॉल एल ने दाखवून घेऊ, लेंथ ऑफ द हब आपण कॅपिटल एल ने दाखवून घेऊ. लेंथ ऑफ की ला इथं लिहून घेऊ मी स्मॉल एल. सो स्मॉल एल इज इक्वल टू कॅपिटल एल इज इक्वल टू मला वाटतं काहीतरी 52.5 आलं होतं. एक मिनिट मी चेक करून घेतो. येस 52.5 mm होतं. लेंथ ऑफ द की आपल्याला भेटून गेली 52.5. सो इथून आपल्याला कीचे डायमेन्शन भेटून गेले, विड्थ भेटलं, थिकनेस भेटलं, लेंथ भेटून गेली. सो ही डिझाईन ऑफ लेंथ डिझाईन ऑफ की मध्ये येऊन जाईल सगळं. यानंतर जे आपला नेक्स्ट कन्सेप्ट येईल तो काय की आपल्याला चेक करायचं आहे की जेवढा स्ट्रेस या कीवर जनरेट होतोय तो शेअरिंग आणि क्रशिंगचा, तो की सस्टेन करू शकेल की नाही चेक करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, चेक कसं करणार तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युले कशासाठी, शेअरिंग स्ट्रेससाठी आणि क्रशिंग स्ट्रेससाठी. सगळ्यात पहिले काय करणार, शेअरिंगसाठी चेक करून घेऊ. सो कन्सिडरिंग द की इन शेअरिंग. आपण हे पहिले पण केलेलं आहे ना. ठीक आहे, जर आपण शेअरिंग साठीची कंडिशन चेक करतोय तर आपल्याकडे फॉर्म्युला काय, that sharing साठी the torque transmitted by the key is equal to length of the key into width of the key. Length into width हा काय झाला, एरिया झाला, मल्टिप्लाय बाय द काय चेक करताय तुम्ही शेअरिंग ना, शेअरिंग स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द की मल्टिप्लाय बाय द दॅट लेंथ. टॉर्क इज नथिंग बट काय राहतं, हा तो फोर्स झाला ना पूर्ण. फोर्स इज इक्वल टू काय राहतं, स्ट्रेस इंटू एरिया ना. एरिया झाला एल इंटू डब्ल्यू, स्ट्रेस झाला टाऊ के एफ आणि हे झालं फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स राहतं. आता डिस्टन्स काय असणार आहे, दॅट इज डी बाय 2, डायमीटर ऑफ की डिवाइड बाय 2. ठीक आहे, डी बाय 2 सॉरी डायमीटर ऑफ की म्हणतोय मी, डायमीटर ऑफ शाफ्ट डिवाइड बाय 2. तेवढा त्या ठिकाणी आपण टॉर्क जनरेट होत असतो. सो 215 इंटू 10⁻³
लेंथ ऑफ द की आपण फाइंड आउट केलं, जे की आलं होतं 12, विड्थ आलंय 12 टाऊ के फाइंड आउट करायचं. डायमीटर ऑफ दिस शाफ्ट डी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली होती, जी आली होती तुमची 35 डिवाइड बाय 2. So here after all the calculation, if we find the value of tau k, that is tau k is nothing but काय shear stress acting at the key, ती व्हॅल्यू जवळपास आपल्याला भेटणार आहे 19.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. 19.5 न्यूटन पर mm स्क्वेअर और यालाच तुम्ही मेगा पास्कल मध्ये लिहू शकता. सो शियर स्ट्रेस ऍक्टिंग ऍट द की आपली जवळपास 19.5 येतं आणि गिवन मध्ये किती आहे 40 मेगा पास्कल आहे. तर आपण म्हणू शकतो की आपलं जे इंड्यूस स्ट्रेस आहे, इंड्यूस शियर स्ट्रेस ऍट द की is less as compared to the permissible shear stress acting at the key. So our design is safe till now. Now considering the key in the shearing नंतर आता आपण त्याला considering key in crushing करून घेऊ. क्रशिंग मध्ये पण काय करतो आपण, the torque transmitted by the shaft is nothing but काय होऊन जातं, length of the key into half of the thickness. shear stress च्या ऐवजी काय होऊन जातो, crushing stress into half of the diameter, that is diameter of shaft divided by 2. व्हॅल्यूज पुट करा या ठिकाणी पण 215 into 10 raised to power 3. तुमच्या नोटबुक मध्ये ऑलरेडी तुम्ही रॉड साठी, आपल्या शाफ्ट साठी, की साठी, फ्लेंज साठी याचे डिझाइन ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. तर एकदा पहिले रिवाइज करून घ्या पाहिजे. तर जर तुम्हाला हे लक्षात येत नसेल तर लेंथ ऑफ द की किती आलं होतं 52.5. थिकनेस आपल्याला काही मेन्शन आहे, आपण इथं फाइंड आउट केलेली ना थिकनेस. बघा थिकनेस इज इक्वल टू काय म्हणजे 12/2 इंटू सिग्मा सी के इंटू डायमीटरची व्हॅल्यू 35/2. सो फ्रॉम हियर यू विल गेट द व्हॅल्यू फॉर द सिग्मा सी के, जी की आली पाहिजे तुमची जवळपास समजा 39 न्यूटन पर mm स्क्वेअर और मेगा पास्कल. ओके बघा 39 येते आणि परमिसिबल व्हॅल्यू किती आहे 80. सो आपण म्हणू शकतो की इंड्यूस्ड शियर अँड क्रशिंग स्ट्रेसेस अप्लाइड ऑन द की आर लेस ॲज कम्पेअर्ड टू द परमिसिबल स्ट्रेसेस. दॅट्स वाय द डिझाइन इज सेफ. हे तुम्ही लिहून टाका, मी काही लिहित नाही आहे, जसं मागच्या ह्याच्यात लिहिलं ना सेम. इंड्यूस्ड शियर आणि क्रशिंग दोन्ही स्ट्रेस आहे ना. Induced shear and crushing stress applied on the key are less than the permissible stresses, therefore the design is safe. याच्यानंतर आता जो थर्ड पार्ट आहे आपल्या डिझाइन साठी तो राहील तुमचा फ्लेंज. इथं स्टार्ट करूया डिझाइन फॉर फ्लेंज. ठीक आहे. मग आता डिझाइन फॉर फ्लेंज मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण जर व्हॅल्यू घेतोय सर थिकनेस ऑफ द फ्लेंज किती घेतलं होतं आपण, थिकनेस ऑफ द फ्लेंज इज 0.5 टाइम्स ऑफ द डायमीटर. ठीक आहे. सो 0.5 टाइम्स ऑफ द डायमीटर जर तुम्ही थिकनेस ऑफ फ्लेंज घेणार आहे तर हियर 0.5 इंटू डी ची व्हॅल्यू 35 आहे. सो हियर थिकनेस ऑफ फ्लेंज इज इक्वल टू 35 च्या हाफ, मला वाटतं 17.5 mm है ना. ओके सो हियर 17.5 mm. आता जर तुम्हाला आठवत असेल तर मी डिझाइन फॉर द फ्लेंज थिकनेस ऑफ द फ्लेंज मध्ये ज्यावेळेस प्रोटेक्टिव्ह टाईप आपण बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये 0.25 टाइम्स ऑफ डायमीटर दिलं होतं आणि अनप्रोटेक्टेड मध्ये हे दिलं होतं. तर त्याच्यामागे एक रिझन आहे, ते म्हणजे की ती जी थिकनेस होती की थिकनेस फॉर द फ्लेंज मध्ये 0.25 टाइम्स ऑफ डायमीटर ती प्रोटेक्टेड सर्कम्फरन्शियल थिकनेस राहते ती. ठीक आहे. ती कोणती राहते, प्रोटेक्टेड सर्कम्फरन्शियल फ्लेंज थिकनेस राहते. ती व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड आउट करायची राहील, पण ती व्हॅल्यू आपण लास्टला फाइंड आउट करणार आहे. तर ज्या वेळेस तुम्ही डिझाइन करताय ना, तर डिझाइन ॲज यू एकदम सिमिलर आहे. मग ते भलेही अनप्रोटेक्टेड राहो किंवा प्रोटेक्टेड फ्लेंज राहो, डिझाइन प्रोसिजरचे जे टर्मिनॉलॉजी आहे, जे फिक्स्ड व्हॅल्यूज आहेत त्या सेम राहतील. फक्त प्रोटेक्टेडमध्ये एक व्हॅल्यू ॲड होते, ती सर्कम्फरन्शियल फ्लेंज थिकनेसची, ती आपण लास्टला ॲड करणार आहे. तर या ठिकाणी थिकनेस ऑफ द फ्लेंज नॉर्मली अनप्रोटेक्टेड प्रोटेक्टेड दोघांमध्ये 0.5 टाइम्स ऑफ द थिकनेस घ्या, तर ही व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला. आता यानंतर नेक्स्ट डिझाइन फॉर द फ्लेंजमध्ये द टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट वरून आपण
फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराईव्ह केला होता त्याचा, सर्कम्फरन्स ऑफ दॅट हब इंटू थिकनेस ऑफ द फ्लेंज मल्टिप्लाय बाय द शिअर स्ट्रेस मल्टिप्लाय बाय द रेडियस ऑफ द हब, या पद्धतीने. आणि त्याचा एक फॉर्म्युला पण लिहून दिलेला आहे मी त्या ठिकाणी. सो हिअर वी विल चेक विथ द व्हॅल्यू. Torque transmitted, we know that torque transmitted T is equal to, फॉर्म्युला काय लिहिला होता आपण, पाय d स्क्वेअर डिवाइड बाय 2 मल्टीप्लाय बाय टाउ c इंटू थिकनेस ऑफ द फ्लेंज. ओके, हाच होता, एकदा चेक करून घेतो. येस, ओके. सो इथून आपण टाउ सी ची व्हॅल्यू चेक करणार परत एकदा. यापूर्वी पण आपण सुरुवातीला टाउ सी ची व्हॅल्यू एकदा चेक केली होती, जी व्हॅल्यू आपली जवळपास 3 पॉइंट समथिंग आली होती. सो हिअर दॅट 215 इंटू 10 raised to power 3 इज इक्वल टू पाय इंटू डी, कॅपिटल डी ची व्हॅल्यू. कॅपिटल डी काय होतं, आउटर डायमीटर फ्लेंजचा, जो की किती होता 70 स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाउ सी ची व्हॅल्यू काढायची. नाव थिकनेस ऑफ द फ्लेंज किती आलं होतं 17.5. सो मल्टीप्लाय वगैरे करा, इथून टाउ सी ची व्हॅल्यू भेटेल. दॅट विल बी समथिंग अराउंड 1.6. ठीक आहे, किती येणार आहे ती व्हॅल्यू, जवळपास 1.6 न्यूटन पर mm स्क्वेअर किंवा मेगा पास्कल. So this value, again this induced shear stress acting at the flange is less as compared to the permissible stress, so our design is safe. हे लिहत चालायचं तुम्ही प्रत्येक वेळेस. ही व्हॅल्यू कमी आली ना गिवन पेक्षा तर लिहत चालायचं की डिझाईन सेफ आहे, डिझाईन जी चालली आहे ते एकदम व्यवस्थित आहे, करेक्ट आहे, या पद्धतीने. चलो, आता याच्यानंतर टाउ सी ची व्हॅल्यू पण निघून गेली, जी व्हॅल्यू आपली कमी पण आली आहे. आता याच्यानंतर आपण लास्ट पार्ट ऑफ द कपलिंग डिझाईन करणार आहे, जो की राहील तुमचा बोल्ट. डिझाईन फॉर तर डिझाईन फॉर बोल्ट मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला गरज कशाची पडेल, त्याचा नॉमिनल डायमीटर, एक्सटर्नल डायमीटर जो राहतो बोल्टसाठी, त्याचं नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्टची. आता 35 mm दिलेलं आहे आपल्याला डायमीटर. आपण सांगितलं होतं की जर डायमीटर 40 mm पर्यंत असला तर नंबर ऑफ बोल्ट्स किती असले पाहिजे, 3. सो ॲज डायमीटर ऑफ शाफ्ट स्मॉल d इज इक्वल टू 35 mm, देन काय होईल, डायमीटर ऑफ शाफ्ट जर 35 mm असला, देन नंबर ऑफ बोल्ट्स आर 3. therefore n is equal to काय म्हणजे 3. नंबर ऑफ बोल्ट्स किती येतील या ठिकाणी 3. पिच सर्कल डायमीटर, याच्यानंतर आपली कसली रिक्वायरमेंट आहे, पिच सर्कल डायमीटर कॅपिटल D1 इज इक्वल टू काय होतं 3 टाइम्स ऑफ दी D. सो हियर 3 टाइम्स इंटू 35 डायमीटर ऑफ शाफ्ट, 3 इंटू 35 येणार आहे तुमचं, दॅट इज 105. ठीक, चला D1 फाइंड आउट होऊन गेलं. आपण अजून स्मॉल D1 नी काढलाय. स्मॉल D1 काय होता, आउटसाइड डायमीटर ऑफ बोल्ट. ती व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे आपल्या ऍक्च्युअली फॉर्म्युल्याने. कोणता फॉर्म्युलाने, तो स्ट्रेसचा फॉर्म्युला राहील ना या ठिकाणी, टॉर्क ट्रान्समिटेडचा. तर टॉर्क ट्रान्समिटेड फॉर द बोल्ट आपण फाइंड आउट केलं होतं ऑलरेडी. काय होता फॉर्म्युला, दॅट टॉर्क ट्रान्समिटेड बाय द बोल्ट T इज इक्वल टू, आता या ठिकाणी नंबर ऑफ बोल्ट्स राहतील आणि कसा घेतला होता आपण फॉर्म्युला, एरिया ऑफ द बोल्ट π/4 इंटू D1 स्क्वेअर, एरिया ऑफ दी सिंगल बोल्ट झाला, मल्टीप्लाय बाय कोणता स्ट्रेस राहतो त्या ठिकाणी, कोणता स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, दॅट इज बोल्ट साठी टाउ डी मल्टीप्लाय बाय असे नंबर ऑफ बोल्ट्स किती आहे n, मल्टीप्लाय बाय द डिस्टन्स. डिस्टन्स कोणता, पिच सर्कल डायमीटरचे हाफ सांगितलं होतं मी D1/2. So here torque transmitted किती करायचं आहे, 215 into 10 raised to power 3 π/4 D1 ची व्हॅल्यू काढायची आहे. टॉर्क ट्रान्समिटेड बाय द बोल्ट टाउ D ची व्हॅल्यू किती सांगितली क्वेश्चन मध्ये, 40. ठीक आहे, किती व्हॅल्यू ट्रान्समिट करायची आपल्याला, 40. इथून आपण पहिले D1 ची व्हॅल्यू काढणार बरं. नंबर ऑफ बोल्ट्स किती येणार होते n, D1 ची व्हॅल्यू किती आली 105
डिवाइड बाय 2. सो हियर यू विल गेट द व्हॅल्यू फॉर द D1 जी की आली पाहिजे तुमची 6.6. ठीक आहे, किती येते ती व्हॅल्यू 6.6. सो डायमीटर ऑफ द बोल्ट येतोय तुमचा 6.6 mm. ठीक, डायमीटर ऑफ बोल्ट भेटल्यानंतर लास्ट लेक्चर मध्ये पण ज्यावेळेस आपण बोल्टचे कंडिशन्स बघितल्या होत्या त्यामध्ये तुम्हाला एक टेबल सेंड केला होता मी, ज्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द कोर्स थ्रेड एक बोल्टची साईज ठरवली जाते आणि तेच तुमचा आन्सर राहील ॲक्च्युली. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तो टेबल बघा एकदा, मागच्या लेक्चरला दिला होता मी, तोच टेबल तुम्हाला या ठिकाणी या डायमीटरच्या अकॉर्डिंग एक व्हॅल्यू एक बोल्टचं स्टँडर्ड साईज देईल, जी स्टँडर्ड साईज पर्टिक्युलरली यासाठी किती असणार आहे. सो अकॉर्डिंग टू दिस डायमीटर द नियरेस्ट स्टँडर्ड साईज दॅट M8 ही साईज असणार आहे बोल्टची जवळपास. तो टेबलवरूनच आपण हे बघतोय. तर डायमीटरच्या अकॉर्डिंग जवळपास जी स्टँडर्ड साईज येईल बोल्टसाठी ती असणार आहे तुमची M8. ठीक आहे, तुम्ही क्रशिंग स्ट्रेससाठी पण चेक करू शकता आता. ठीक आहे, क्रशिंग स्ट्रेससाठी काय असणार आहे ते आपण ऑलरेडी लिहिलेली डिझाईनमध्ये प्रोसिजरमध्ये. आता जर आपण बोल्टसाठी जसं इथं शेअरिंगसाठी कन्सिडर केलं, जर तुम्हाला क्रशिंगसाठी कन्सिडर करायचं असेल, considering crushing stress on bolt, फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, द टॉर्क ट्रान्समिटेड इज इक्वल टू नंबर ऑफ बोल्ट्स इनटू आउटर डायमीटर ऑफ द बोल्ट मल्टीप्लाय बाय द थिकनेस ऑफ द फ्लेंज इनटू D1/2. हाच फॉर्म्युला होता. सो हियर टॉर्क ट्रान्समिटेड किती आहे 215 इंटू 10⁻³ नंबर ऑफ बोल्ट्स होते 3. D1 ची व्हॅल्यू किती आली आपली 6.6. तुम्ही अप्रॉक्सिमेट करून 7 घेऊ शकता, अदरवाइज 6.6 ठेवायची, ती ठेवा. मी 7 घेऊन घेतो. ठीक आहे, मल्टीप्लाय बाय द थिकनेस ऑफ द फ्लेंज. थिकनेस ऑफ द फ्लेंज किती आलं होतं आता बघावं लागेल. थिकनेस ऑफ द फ्लेंज, थिकनेस ऑफ द फ्लेंजची व्हॅल्यू जवळपास आपली किती आली 17.5 इंटू D1 ची व्हॅल्यू 105 डिवाइड बाय 2. इथून तुमचा स्ट्रेसच मल्टीप्लाय करायचं राहून गेलं ना, सिग्मा सी मल्टीप्लाय बाय सिग्मा सी के. सो हियर यू कॅन फाइंड, हे झालं बघा तुमचं नंबर ऑफ बोल्ट्स, डायमीटर इंटू थिकनेस झाला तो क्रॉस सेक्शन एरिया मल्टीप्लाय बाय द डिस्टन्स मल्टीप्लाय बाय द शिअर स्ट्रेस. सो सिग्मा सी के ची व्हॅल्यू तुम्ही इथून फाइंड आउट करू शकता. दॅट सिग्मा सी के इज इक्वल टू काय होऊन जाईल 215 इंटू 10⁻³ इंटू 2 डिवाइडला ह्यात सगळ्या टर्म्स येऊन जातील 3 इंटू 7 इंटू 70.5 इंटू 105. सो कॅल्क्युलेशन जर केलं तर आन्सर किती येतं जवळपास 215 इंटू 10⁻³ मल्टीप्लाय बायला 2 डिवाइडला आहे 3 इंटू 7 इंटू 17.5 इंटू 105 आणि आन्सर येतं तुमचं जवळपास 11.14. मे बी रॉंग होऊ शकतं, तुम्ही एकदा चेक करून घ्या. सिग्मा सी के ची व्हॅल्यू आली 11.14 आणि आपल्याला दिलेली व्हॅल्यू किती आहे 80 मेगापास्कल. सो आपली डिझाईन खूप जास्त सेफ आहे, खूपच जास्त फरक आहे अजून. ठीक आहे, त्यानंतर पुढे आता इतकी जर तुमची डिझाईन प्रोसिजर झाली, अजून 2 टर्म काढायच्या राहिलेल्या होत्या. कोणत्या, एक आउटर डायमीटर ऑफ द फ्लेंज काढायचं राहिलंय. D2 ची व्हॅल्यू आउटर डायमीटर ऑफ फ्लेंज D2 इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण, हे डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये प्रोटेक्टेड टाईपमध्येच लिहिलं होतं, प्रोटेक्टेड अनप्रोटेक्टेडला 4 टाइम्स ऑफ द डायमीटर 35 किती येईल ते जवळपास 140 mm. आता जे तुम्हाला सांगितलं मी त्यावेळेस प्रोटेक्टिव्ह सर्कम्फरन्शियल फ्लेंज D, आपण इथं काय घेतलं होतं ज्यावेळेस थिकनेस ऑफ द फ्लेंज घेत होतो आपण, त्यावेळेस आपण D घेतला होता ना 0.5 टाइम्स ऑफ D, आणि ॲक्च्युली काय लिहिलं होतं मी प्रोटेक्टेडसाठी 0.25 टाइम्स ऑफ द D. ती 0.25 टाइम्स ऑफ द D काय आहे, थिकनेस ऑफ द प्रोटेक्टिव्ह सर्कम्फरन्शियल फ्लेंज. सो ती पण लास्टला काढायची आहे, थिकनेस ऑफ प्रोटेक्टिव्ह सर्कम्फरन्शियल
flange, that thickness of the protective circumferential flange फॉर्म्युला काय दॅट इज 0.25 टाइम्स ऑफ द डी आणि त्या थिकनेसला TP ने डिनोट करून घ्या प्रोटेक्टिव्ह साठी TP 0.25 टाइम्स ऑफ D इट इज 0.25 into 35 सो 1/4 ऑफ दी 35 किती येणार आहे जवळपास आन्सर आहे तुमचा 8.75 mm अप्रॉक्सिमेटली से 10 mm याच्यासोबत तुमचा हा क्वेश्चन कंप्लीट झालेला सो एवढा मोठा क्वेश्चन आहे फ्लेंज कपलिंगसाठी कारण ऑफकोर्स त्याच्यामध्ये 5 पार्ट डिझाईन करायचे म्हटल्यावर मोठाच क्वेश्चन असणार आहे ठीक आहे तर आता येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत